एखाद्या गावाने संविधानाच्या चौकटीत राहून जर एखादी कृती किंवा प्रक्रिया करायची ठरवली असेल तर त्याच्यात गुन्हा काय? सुप्रिया सुळे यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य. नेमकं काय म्हणाले पाहूयात. एखाद्या गोष्टीमध्ये संभ्रम असेल, म्हणजे आता पेपर जेव्हा लीक होतात किंवा परीक्षा कॅन्सल होतेच ना, ते का लीक होतात, कुणामुळे लीक होतात, कसे लीक होतात, यात अजून आम्ही शोधतोय. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की एखादी गोष्ट जर पारदर्शकपणे करतायत आणि जगामध्ये तो बदल झालेला आहे तर तो आपणही करावा, एवढीच अपेक्षा आमची, एवढीच मागणी आहे. मी म्हणतो ना की एकदा जर बॅलेटवर आलं तर हा कुठला इश्यूच राहत नाही ना, आणि जगामध्ये जर हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे? आपण वेस्टर्न वर्ल्ड, AI ह्याच्यावर एवढं काम आता सगळं जगाबरोबर करतो आहे, तर हाही करा. लोकशाहीमध्ये कुणाला एखादी मागणी, आता तुम्ही सगळे चॅनलवाले आहात, साधं बघा, तुम्ही इलेक्शन मध्ये प्रत्येक गाववाडी वस्तीवर जाऊन विचारत होता ना कुणाला मतदान करणार, काय आहे, कोणाची हवा आहे, मग तो पण गुन्हा झाला का? एखादी प्रोसेस, आणि ती प्रोसेस सरकार थांबवते, इलेक्शन कमिशन थांबवत नाही, सरकार थांबवते. एखाद्या गावामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करायला जायचं असेल, एखादं ड्रिल घ्यायचं असेल, त्याच्यात गुन्हा कुठे येतो, कसा असू शकतो? आणि तो संविधानाच्या चौकीतच ती ऍक्टिव्हिटी आहे.